मला वाटलंच नव्हतं मी कधी माझ्या पायावर उभी राहीन म्हणून. बरोबर आहे. तुम्हाला ज्या डिस्क बल्जिंग होत्या मल्टिपल लेवलला, म्हणजे मानेमध्ये पण बल्जिंग आणि कमरेमध्ये पण बल्जिंग, माझ्या दृष्टिकोनातून असं आहे का ती जवळजवळ 90% क्लिअर झाली. 90 नाही तर 1.5 महिना कसा गेला आम्हाला कळालं नाही. 1.5 महिना नमस्ते ताई. नमस्ते सर. कशा आहात? आज बरं वाटतंय? खूप खूप छान वाटतं. बरं बरं. आज तुमची जवळजवळ 7 ते 8 दिवस ट्रीटमेंट चालू होती आणि आज कंप्लीट झाली एकंदरीत, हो बरोबर? हो. तर तुम्हाला इथे येण्यापूर्वी काय कंडिशन होती? म्हणजे मला सायटिकाचा एवढा त्रास होता सर, हां तर म्हणजे त्याचं पेन इतकं जबरदस्त होतं का मला वाटलंच नव्हतं मी कधी माझ्या पायावर उभी राहीन म्हणून. बरोबर आहे. कारण की तुम्हाला आधार देऊन चालायला लागायचं पहिल्या आधार दिवशी. म्हणजे मी 1 मिनिट सुद्धा उभी राहू शकत नव्हतं, एवढं पेन व्हायचं मला. बरोबर आहे. आणि आधी मला पुण्याच्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती, तरी मी 1.5 महिना एक जागेवर बसून होते. बरं. तुम्हाला ज्या डिस्क बल्जिंग होत्या मल्टिपल लेवलला, म्हणजे मानेमध्ये पण बल्जिंग आणि कमरेमध्ये पण बल्जिंग, म्हणजे स्टेप बाय स्टेप मला खूप छान फरक पडत गेला. बरं बरं. पहिल्या दिवशी थोडं बरं वाटलं, नंतर थोडं असं स्टेप बाय स्टेप मला खूप छान फरक पडला. आज तुम्ही 7 दिवस आहात, म्हणजे तुम्हाला जो सायटिकेचा त्रास होता, तुम्हाला बोलले तर ऑपरेशन पण करायची वेळ आली असती याला. तुम्हाला लोकांनी सजेस्ट पण केलं होतं. तर आज तुम्हाला उठताना बसताना थोडंसं जी कळ आहे आता कमी झाली बऱ्यापैकी. खूप खूप म्हणजे 75% फरक पडला मला, जवळजवळ 80%. दादा, तुम्ही पहिल्या दिवशी ताईंना सोडून गेला त्यावेळेस तुम्ही बरेच गाडी वगैरे करून आला होता संगमनेरवरनं आणि बरेच एकत्रित आला होता. आज सोडून गेल्यानंतर आणि आजचा दिवस आणि त्या दिवशीचा दिवस याच्यामध्ये किती चेंजेस वाटत आहे? माझ्या दृष्टिकोनातून असं आहे का ती जवळजवळ 90% क्लिअर झाली. 90 नाही तर 1.5 महिना कसा गेला आम्हाला कळालं नाही. 1.5 महिना म्हणजे त्याच्या अगोदर होतं, पण ते कसं आता तुम्ही जे म्हणता मानेजवळ, तर तिचं कायम ती दुखायचं मान. आम्ही आपलं मलम लाव, हे लाव, ते लाव, याच्यावर चालवायचो आम्ही. बरोबर आहे. आणि नंतर खालचं सुरू झालं. बरोबर आहे. नंतर खालचं दुखणं सुरू झालं. पण 1.5 महिन्याची अशी पोझिशन झाली का मला काहीच उनगाडा ना, काय निर्णय काय घ्यायचा. बरोबर आहे. एक दिवस रात्री त्याला लई त्रास झाला, 2 वाजले होते रात्री, आणि मी तिचे आहे ना पायी तो गार पडली. मी म्हणलं जर ही अवस्था झाली तर इथून गार पडायला सुरुवात झालं, वर पडायला काय लागत आहे? काय लागत त्याला रात्री. मग मी तेवढ्या रात्री उठलो, तिला पाणी गरम केलं, मग त्या पाण्यात पिशवी भरली, मग ती शाकवलं माझ्या हाताने, आणि मग तेव्हा तिला ती झोप लागली 4 वाजता. बरोबर. म्हणजे एवढी अवस्था हे झाली ती. म्हणजे मी त्याच्यामुळे नाही, खरंच म्हणजे देव भेटल्यासारखे. नाही, थँक्यू. आणि डॉक्टर हे देवच असतात तसं वाटलं तरी. आपली धारणा काय असतो, आम्ही मनापासून आणि विश्वास, सगळ्यात महत्त्वाचा विश्वास पाहिजे. सगळ्यात त्याची बायको मला तेच म्हणली. आमचं कसं मनापासून आम्ही प्रयत्न करतो, प्रत्येक वेळेस यश येत नाही आम्हाला माहीत नसतं, पण आमचे प्रयत्न 100% खरे असतात. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस यश येतात जवळजवळ, असं नाही होत काही. आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टरवर विश्वास पाहिजे. बरोबर आहे. कोणी असो विश्वास. आणि याचा विश्वास नव्हता अगोदर. त्यांनी 15 दिवसाच्या गोळ्या दिल्या आम्हाला, आणि गोळ्या दिल्यानंतर आम्हाला काही एक आणाही फरक नाही पडला. मग आम्ही तो नाद सोडून दिला. मग पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर पोरं म्हणे बा आम्हाला तिकडं पाठवा. मग तिथं गेलं, तिथं मालिश केली तिची, आणि आयुर्वेदिक औषध दिले आम्हाला. पण ते काही इस्टिमेट खायना आमचं 15 दिवस त्याचे गेले निघून. बरोबर आहे. मग आम्हाला योगाने तुमचा पत्ता लागला. बरोबर आहे. तुमचा पत्ता मिळाल्यानंतर आम्ही मग दम नाही काढला. दुसऱ्या दिवशी लगेच म्हणलं मग नाशिक, कारण थांबायचंच नाही म्हणलं आता. मग आम्ही गाडी केली, आम्ही इथपर्यंत. मग ते योगाने ते आमचे जे मित्र आहे ना, मग त्यांच्या मिसेसला काय चालू होतं आपलं पेनकिलर खायचं चालायचं, पेनकिलर खायचं चालायचं. पण मग तो म्हणे मग हिला येऊ आपण संघ. बरोबर. मग आम्ही दोघंही संघ आलो बरोबर. ज्यावेळेस पहिल्यांदाच आम्ही तुमच्याकडे आलो, त्यावेळेस आम्हाला तुमचं एकंदरीत ते शास्त्रीय शुद्ध पद्धत ती आवडली. सगळ्यात महत्त्वाचं लेडीजला लेडीजच्या पद्धतीनं, जेंट्सला जेंट्सच्या पद्धतीनं, हे सगळं तुमचं ते आवडलं. मग आम्ही यांना 1 दिवस ट्रीटमेंट घेतलं आपण इथं. घेतल्यानंतर त्यांना जो सकाळी उठलं ना, त्यांचे 4 फोन झाले ना दोघींचे, तर म्हणे सविता बरं वाटतंय हो, ते चांगल्या पद्धतीने बरं वाटायला लागलं आहे. मग त्याच्यानंतर
आम्ही म्हणलं आता काही कुठं जायचं नाही, आता आपण जरी आपली हेलपाटी झाली चालतील पण आपण तिथंच जाऊ. मग आम्ही परत दुसऱ्या वेळेस आलो. मग दुसऱ्या वेळेस आल्यानंतर तरी तिला उभं नव्हतं राहता येत. म्हणजे ती उठली का डायरेक्ट वाकायची. म्हणजे हा मी म्हणलं हे गेलं हा विषयच आऊट झाला यांचा. म्हणजे मुळात भाकरीचा प्रश्न आहे ना आपल्या. हे जाऊ द्या बाकीचं, पण भाकर तर कशी काय काम नाही करू द्या. मेन प्रश्न वेदनापेक्षा भाकरीचा पहिला आहे. हा मग बायको टेकली तर आपणही टेकले ना, काय राहिलं आपल्या जीवनामध्ये. आणि मग म्हणलं आता नाही, आता मग तुम्ही त्या दिवशी मला बोलले बस 7 दिवस राहू द्या. म्हणलं 7 नाही 8 दिवस ठेवा, महिना ठेवा, पण फक्त क्लिअर होऊ द्या. आणि आज योगायोगानं तुमच्या याला यश आलं चांगलं, आणि ती जवळजवळ 90% चांगल्या पद्धतीनं म्हणजे फरक पडला. आणि आता फक्त आमची एकच अपेक्षा आहे की आता हे हाडाचं दुखणं हे काय 100% नाही निघत पण कोणतंही जरी असं, पण निदान जी पूर्वावस्था होती त्याच्यापेक्षा आता काही पटीने चांगली अवस्था आलेली आहे. आणि आता तिला फक्त व्यायाम मेंटेन राहायला पाहिजे एवढंच. फक्त काम नाही केलं ना चालेल. तसेच त्याच्यासाठी घरी जाऊन व्यायाम करणं महत्वाचं आहे. त्यांचं इच्छा आहे. परत जाऊन तुम्ही अचानक जड पटकन उचललं तयार नसल्या तर ते वाढणारच आहे, कारण तिथं विकनेस आलेला आहे. होणारच आहे ना ते. विकनेस वीक पार्ट तिथे विकच असतो. तुम्ही लगेच स्ट्रॉंग नाही बनवू शकत. स्ट्रॉंग बनवायचं असेल तुम्हाला म्हणतो आता व्यायाम करावा लागेल, सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतील. त्याला तुम्ही आता क्लिअर केलंय, पण शेवटी ते पूर्ववत अवस्थेत परत जाऊ शकतं. ते काही त्याला असं हे नाही, चॅलेंज नाही त्याला. चॅलेंज नाही. मग ते फक्त ते स्टेट धरण्यासाठी आपण आपल्या शरीराला आपण जपणे, रुटीन महत्वाची, खाण्यापिण्या व्यवस्थित. पण ती म्हणे मी 12 दिवस थांबले होते. माहीत अवस्था अशी होती की ऑपरेशनला घ्यायचं होतं. म्हणजे त्याचा पाहतच होते दवाखाना, पण तुमचा पत्ता त्यांना मिळाला. मग ते इथं आले तर ते म्हणे आम्हाला 12 दिवस ठेवलं डॉक्टरांनी, पण 12 दिवसामध्ये मी जवळजवळ 90% मला फरक पडला म्हणे. पण फक्त म्हणे दुखत नाही असं नाही, दुखतं, पण मी आता बाकीचा बोजा बिजा उचलत नाही आणि खाणे जे वाताळ पदार्थ ते खात नाही. बरोबर आहे. ते सगळे जपत नाही. जे हा त्रास होईन वात होईन याच्यापासून ते खायचेच नाही म्हणे. बरोबर आहे. वात वाढला का हाडांचं डिजनरेशन चालू होतं, झीज चालू होते, हाडांना पोखरण्याचं काम चालू होतं. आणि पोट खराब झालं का हाडं पण कमकुवत व्हायला लागतात. त्यांना बघितलं मी एक दिवस, त्यांना हालता पण नव्हतं येत. तेव्हा त्यांची परिस्थिती काय होती, म्हणजे एकदा झोपच नव्हती येत रात्र एवढी भयानक परिस्थिती होती. बस हलका, एकदम हलका. आता मोकळं व्हायला लागला. झोपसरा. ओके. या